आपण आता त्यांच्याच दुसऱ्या प्लॉटमध्ये आहे. हा त्यांचा, ही व्हरायटी कोणती आहे? ही अजित 102. अजित 102 ही व्हरायटीचा हा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये पण बघूया आपण किती फुटवे आलेले आहेत. इथे बघा बरं किती फुटवे आहे त्याच्यामध्ये, ही निसवलं आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 फुटवे. 30 फुटवे आहेत, बरोबर आहे. असाच जवळजवळ सगळीकडे तुम्हाला हेच कंडिशन आहे आणि छान हे मिळालं. तुम्हाला एकंदर काय सांगायशी वाटतं? मला एकंदरीत हेच सांगावंसं वाटतंय की आता हे बघा, मी हा गहूची लागवड केली आणि केल्यानंतर जेव्हा ते याला एकदाच अजून एक ड्रिंचिंग राहिलेली आहे, या प्लॉटची एक ड्रिंचिंग अजून राहिलेली आहे. एकच ड्रिंचिंग झालेली आहे आणि 2 फवारे झालेले आहेत. पण बघा, हा शेजारी एक गहू आहे आणि हा गहू आहे. हा बघू, हे ते बघा शेजारी. ह्या गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 महिना लेट गहू आहे हा, बरोबर आहे. हो. आणि ह्या गावामध्ये आता बघा इथे हा गहू, हा पेरलेला गहू आहे हा. लावलेला आहे. याच्यामध्ये किती फुटवे आलेत बघा इथे. आता हा पेरलेला गहू आहे, याला फुटवे सांगता नाही येणार कारण पेरल्यामुळे डायरेक्ट पूर्ण हेच पडलेलं आहे त्याचं. त्याचे फुटवे नाही झाले, पण त्याला फुटवा अजिबात नाही. म्हणजे पेरतानाच त्यांनी खूप दाट पेरलं गेलं आहे आणि फुटवे नाही झालेली. त्याला सिंगल उंबी फेकलेली आहे आणि 3 ते 4 फुटवे आहेत. बघा आता इथं जर बघितलं तर हे 3 फुटवे आहेत. 3 ते 4 फुटवे आहेत फक्त. इकडे बघितलं तर तसंच दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. हो. आणि हा एका महिन्यात गहू निसावलाय. म्हणजे याला न वापरल्यामुळं हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट याला वापरलेला आहे. तुम्ही लगेच कम्पेअर करू शकता. ठीक आहे, ओके, थँक्यू.